जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज उपनिषदांमधला दुसऱ्या उपनिषदाला आपण त्यावर विचार करायला सुरुवात करत आहोत. पहिल्यांदा आपण कठोपनिषदाचा अर्थ पाहिला. आज जे आहे ते ईशावास्योपनिषद. मुळामध्ये आद्य शंकराचार्य यांनी जेवढी म्हणून उपनिषदं आहेत त्यापैकी काही उपनिषदांचा संस्कृतमध्ये भावार्थ लिहिला. संस्कृत भाषेमध्ये त्यांनी ज्यावर टीका लिहिली संस्कृतमध्ये, अशी जी उपनिषदं आहेत ती एकूण संख्या त्यांची 11 आहे. आणि त्या उपनिषदांना प्रामाणिक उपनिषद असे म्हणतात. प्रामाणिक म्हणजे मराठीमधलं प्रामाणिक किंवा अप्रामाणिक हा अर्थ नाही. प्रामाणिक म्हणजे त्यांचं प्रमाण म्हणजे शंकराचार्यांनी सांगितलं आणि त्यांचं भाष्य त्यांनी त्यावर लिहिलं संस्कृतमध्ये, म्हणून हे मुख्य उपनिषद आहेत. आणि त्यामधलं उपनिषद जे आहे ते ईशावास्य उपनिषद, याचा आपण आज विचार करणार आहोत. मागच्या वेळेस आपण कठोपनिषदाचा भाग पाहिला. कठोपनिषद आपण लक्षात आहे आपल्या 2 अध्याय, प्रत्येकी 3-3 वल्ली असे 6 अध्याय किंवा 6 वल्ली असणारं कठोपनिषद, ज्यामध्ये यम नचिकेताचा संवाद आहे. माणसाच्या मृत्यूनंतर त्याला कोणती गती मिळते आणि स्वर्गामध्ये जाण्यासाठी कुठल्या आपण अनुष्ठान केलं पाहिजे, त्यामुळे स्वर्गाची प्राप्ती होते. आणि मग त्याची ती योग्यता पाहून स्वतः यमराजाने त्याला नचिकेताग्नी असं नाव दिलं त्या अनुष्ठानाला. आणि तो भाग आपण पूर्णपणे पाहिला. आज जे आहे ते आपल्याला कठोपनिषद पूर्ण झाला. आता ईशावास्य उपनिषदाचा भाग पाहायचा आहे. 4ही वेद आपल्याला माहिती आहेत. वेदांच्या नंतर म्हणजे ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासनाकांड असे 3 आहेत. आता ज्ञानकांडाचा विषय जो आहे, मुख्य विषय जो आहे तो म्हणजे भगवंताच्या परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान. आणि वेदांचा अंतिम भाग असणारा जो भाग आहे, वेदांचा अंतिम, आणि म्हणून त्याला वेदांत असं म्हणतात. अंतिम भाग असणारा जो आहे त्याला उपनिषद असं म्हणतात. मुळामध्ये वेद, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे 4 प्रकार आहेत. तर वेदांगाचा अभ्यास करणं म्हणजे या वेदांताचा, उपनिषदाचा अभ्यास करणं असं आहे. आपल्याला मागे आठवत असेल तर 2020-19मध्ये याच पद्धतीने आपण ऑनलाईन पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये वर्ग घेतला होता. असाच दुपारी 4:30 ते 5:30 दरम्यान. त्यावेळेस फार कमी लोक होते, कारण काय त्याचा तेवढा प्रचार झाला नव्हता. आणि आपल्याला पण ते साधन मोबाईल वापरून गुगल मीट कसं करायचं ते माहीत नव्हतं. म्हणून अगदी मोजके 4-5 जणच आम्ही होतो. त्यामध्ये साधना पंचकम याचा विचार आपण पाहिला होता. आद्य शंकराचार्यांचं साधना पंचकम हे एक छोटंसं स्तोत्र आहे, ज्यामध्ये 5 श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोकामध्ये 8 पायऱ्या साधकासाठी
त्याने दिलेल्या आहेत. त्यामधल्या पहिल्या श्लोकामध्ये आदिशंकराचार्य म्हणतात, वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेनैषस्य विधीयताम् अपिचिति काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघ परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तरणं विनिर्गम्यताम्. वेदो नित्यमधीयतां म्हणजे वेदांचा अभ्यास साधकाने रोज केला पाहिजे, दररोज करा. तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां वेदांचा अभ्यास केला. मग आता त्याचा उपयोग काय? तर वेदांनी सांगितलेले जे जे कर्म आहेत, कर्तव्य आहेत, त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये अनुष्ठान वृत्तीने केलं पाहिजे. म्हणजे त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे पुन्हा आपल्याला समर्थांकडे जावं लागतं. समजले आणि वर्तले ते भाग्य पुरुष झाले. हा मार्ग त्यावेळेस या साधना पंचकामध्ये पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितला. आणि तेने शस्य विधीयतां म्हणजे तेन ईशस्य अपिचितिः विधीयतां म्हणजे त्या आपलं जे जे कर्म आपण करणार आहोत ते कर्म परमेश्वराची पूजा म्हणून परमेश्वराला अर्पण करावे. आणि पुढे काय म्हणतात, हे सगळं कर्म परमेश्वराला अर्पण करत असताना काम्ये मतिस्त्यज्यतां कुठलंही कर्म आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी आपल्याला प्राप्ती व्हावी अशी इच्छा असते. म्हणजे ते सकाम अनुष्ठान असतं. आणि असं जे सकाम अनुष्ठान असेल ते मात्र योग्य नाही असं या पहिल्या श्लोकामध्ये आदिशंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून मनातील कामना ज्या आहेत त्यांचा त्याग करा. पापौघ परिधूयतां असं करण्याने काय होईल, आपल्या अंतःकरणामध्ये असणारे काही किलमिष, काही पाप जे आहेत ते आपोआप धुतल्या जातील. त्यापासून आपल्याला मुक्ती मिळेल. पापौघ परिधूयतां आणि भवसुखे दोष अनुसंधीयतां विषय वस्तू म्हणजे संसार जो आहे त्यामध्ये सुख आहे आणि म्हणून आपण त्यांच्या मागे धावतो आणि आपल्याला एक प्रकारची पीडाच आपल्याला अनुभवास येते. मग त्यापेक्षा काय करा, तर आत्मेच्छा व्यवसीयतां आत्मेच्छा व्यवसीयतां म्हणजे की आत्मतत्व जे आहे, जे चिरकाळ टिकणार आहे ते आत्मतत्व, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या काही काळ आहेत आणि पुढे नाहीत. त्यामुळे जे विनाशी आहे त्यावर लक्ष केंद्रित न करता आत्मतत्व जे आहे, जे परमात्म्याचा अंश आहे, परमात्म्याकडून प्राप्त झालेलं आत्मतत्व जे तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये आहे त्याचा शोध घ्या. आणि तो शोध घेण्याचा व्यवसाय असा शब्द देत, व्यवसायिता. तर व्यवसाय म्हणजे कसं, आपण एखादा व्यवसाय करतो तर काहीतरी उद्देश असतो, ते सफळ व्हावं यासाठी सगळे प्रयत्न करतो. तर या ठिकाणी अभ्यास करत असताना, वेदांचा उपनिषदांचा अभ्यास करीत असताना, गीतेचा अभ्यास करीत असताना त्यामध्ये आत्मतत्व काय आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा आणि तो प्रयत्न सुसंगत असा असावा. आणि शेवटच्या 8व्या पायरीमध्ये म्हणतात, निजगृहात तरणं विनिर्गम्यतां म्हणजे आपलं घर जे आहे, ग्रहाम, तर आपल्या घराच्या बंधनापासून माणसाने स्वतःची सुटका करून घ्यावी. आता घराचं बंधन म्हणजे घर म्हणजे आपण ते लौकिक अर्थाने घर म्हणतो ते घर झालं. जे आपण मिळवलेल्या धनामधून आपण ते साकारलेलं असतं, त्यामध्ये आपण राहतो, इथपर्यंत ठीक आहे. पण त्यामध्ये आपण लिप्त होणं ही जी गोष्ट आहे ती तुम्ही सोडून द्या आणि त्या बंधनापासून मुक्त व्हा. आता दुसरं घर म्हणजे शरीर, हे सुद्धा आपल्या आत्म्याचं घर आहे, ज्यामध्ये आत्मा राहत असतो. किंबहुना या शरीरामध्ये भगवंताच्या अंशाने प्रवेश केला असल्यामुळे आपल्याला सगळं इंद्रियांचं चलनबोलन जे आहे त्याचा अनुभव येतो. आता जोपर्यंत ते आत्मतत्व आपल्यामध्ये आहे, जागृत आहे, भगवंताचा अंश आपल्यामध्ये आहे, सर्वांमध्ये आहे, तोपर्यंत त्याच्या सगळ्या क्रिया चालतात. ते एकदा निघून गेलं की मग जे आहे ते नुसती फॅक्टरी आहे. फॅक्टरी चालत नाही. त्याचं कारण काय की त्यामध्ये वीजच नाही. आता जोपर्यंत वीज नाही तोपर्यंत काय कारखाना जो आहे तो कारखाना पुन्हा सुरू होत नाही. म्हणजे सिम कार्ड आहे तोपर्यंतच मोबाईल चालणार. सिम कार्ड काढून घेतलं की मग तर मोबाईलचं सगळं वापर किंवा ते एकदा कचऱ्यामध्ये सुद्धा पडून जातं. पण ते सिम कार्ड फार महत्त्वाचं आहे. ते सिम कार्ड म्हणजे आपला आत्मा. आता हा आत्मा कुठून आला, तो परमात्म्याचा अंश आहे. भगवंताने हे सगळं जग निर्माण केलं आणि यामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताने प्रवेश केला.
आणि तेच भगवंत म्हणतात या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकामध्ये मी आहे, आणि पण माझ्यामध्ये मात्र ते नाही. याचं कारण काय? एकांशेन स्थितम जगत, की माझ्या एका अंशामध्ये हे सगळं ब्रह्मांड आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपण म्हणतो, त्या ब्रह्मांड नायकाच्या एका अंशामध्ये हे सगळं जर असेल, तर आपल्याकडे असणारं धन दौलत जे काय आहे, मोठी इस्टेट आहे, मोठा मान आहे, सन्मान आहे, हे किती यशस्थित आहे हे माणसाने समजून घ्यायला पाहिजे. असं हे साधना पंचकमचा विषय पहिल्या श्लोकाचा आपण या ठिकाणी उल्लेख केला, त्याचा अर्थ आपण थोडक्यामध्ये पाहिला. आता याचं कारण काय, की याचा सरळ सरळ संबंध आजच्या आपल्या उपनिषदावर आहे. ईशावास्य उपनिषद, हा उपनिषद जे आहे त्याचा माध्यंदिनी शाखेचा आहे. माध्यंदिनी शाखा, आणि त्याच्यामध्ये 2 शाखा आहेत, वाद्यंदिन आणि वाजसनेय. दोन्हीचा अर्थ एकच आहे. आणि दुसरी शाखा जी आहे ती म्हणजे कण्व शाखा. माध्यंदिन किंवा वाजसनेय शाखा ही जी आहे, यामध्ये ईशावास्य उपनिषद जे आहे त्यामध्ये 17च मंत्र आहेत. पण जी शुक्ल यजुर्वेदाच्या कण्व शाखेमधलं जे आहे त्यामध्ये 18 मंत्र आहेत. आणि या पूर्ण उपनिषदामध्ये, ईशावास्य उपनिषदामध्ये एकूण 18 मंत्र आहेत. ईशावास्यम इदम सर्वम. ईशाने वास्यम म्हणजे आपण कुठे राहतो. अहम कुत्र निवसती, अहम अकोला नगरे निवसामी. मी अकोला नगरामध्ये राहतो, अकोला नगरात मी राहतो, असं आपण जसं सांगतो, तसं हा भगवंत कुठे राहतो, त्याचं वास्तव्य कुठे आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर काय येईल, की प्रत्येक ठिकाणी तो आहे. तो नाही असं एकही ठिकाण नाही. मग असंच असेल की तो नसलेलं एकही ठिकाण नाही आणि प्रत्येक ठिकाणी तो आहे, तर मग तो मला दिसला पाहिजे, त्याची अनुभूती मला असली पाहिजे, त्याचं दर्शन मला झालं पाहिजे. तुमच्या आमच्याशी आपण जसं बोलतो तसं त्याच्याशी मला बोलता आलं पाहिजे. आता हे सगळं करण्यासाठी हे ध्येय घेऊन मानव शरीर आपल्याला प्राप्त झालं आहे. अनेक जन्माच्या प्रयत्नानंतर हे शरीर प्राप्त झालं. बहुता जन्माच्या शेवटी नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चौखट नीती न्याय. माझ्या माहितीप्रमाणे 13व्या दशकामध्ये ही ओवी आहे. बहुता जन्माच्या शेवटी अनेक जन्म मरण आत्तापर्यंत आपण पाहिले, या जीवाने पाहिले. मग ती कोणती योनी आहे, ती कोणतीही असो, 84 लक्ष योनीमधला हा एक असा उत्कट असा आविष्कार आहे मनुष्याच्या शरीराचा, की फक्त याच शरीरामध्ये आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. आणि त्यामुळे आता तो भगवंत कसा आहे आणि मी त्याचा अंश आहे म्हणजे काय आहे, आणि मग मी त्याचा अंश असला तरी तो मला का दिसत नाही, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत, म्हणजे मुळामध्ये आज आपण ज्याला थेअरी म्हणतो, तत्त्वज्ञान म्हणतो, हे सगळं उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे. उपनिषद अनेक असले तरी त्यामधले मुख्य उपनिषद जे आहे ते मात्र 10 आहेत. त्या 10 उपनिषदामध्ये ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैत्तरीय आणि श्वेताश्वेतर उपनिषद असे 9 उपनिषद मुख्य आहेत. आता या 9 पैकी कठोपनिषदाचा भाग आपण पाहिला. आता आज आपण ईशावास्य या उपनिषदाचा भाग पाहणार आहोत. आता या उपनिषदाचे एक नाव ईशावास्य उपनिषद, दुसरं नाव म्हणजे ईशोपनिषद. ईशावास्य उपनिषद आणि ईशोपनिषद दोन्हीचा अर्थ एकच आहे. ईश म्हणजे भगवंत, भगवंताचा निवास, भगवंत कुठे आहे हे सांगणारं हे उपनिषद आहे. आता त्याचा आपल्याला विशेषत्वाने भाग पाहायचा आहे की या उपनिषदामध्ये कशाचं वर्णन आहे, किती मंत्र आहे. तर या उपनिषदामध्ये 18 मंत्र आहेत आणि म्हणून त्याला लघुकाय उपनिषद असं सुद्धा म्हणतात. लघुकाय, लघु म्हणजे लहान, काय म्हणजे शरीर, लहान शरीर म्हणजे सगळ्यात लहान असणारं उपनिषद म्हणजे ईशावास्य उपनिषद. आणि सगळ्या उपनिषदांमध्ये सगळ्यात मोठं अनेक मंत्र असणारं उपनिषद म्हणजे बृहदारण्यक उपनिषद. बृहद म्हणजे मोठं, लघु म्हणजे लहान. आमच्या तंजावरला आपण जर गेला असाल तर तंजावरामध्ये बृहदेश्वराचं मंदिर आहे. महादेवाचंच मंदिर आहे बृहदेश्वराचं मंदिर. ते इतकं मोठं आहे की त्याची कल्पनाही करता येणार नाही. चुकून तुम्ही मनामध्ये संकल्प केला की बृहदेश्वराच्या मंदिराचं मी दर्शन घेईल आणि त्याला मी रोज 108 प्रदक्षिणा घालेल, लक्षात घ्या. आणि तिथे गेल्यावर याची आठवण ठेवा.
108 प्रदक्षिणा घालण्यामध्ये, एक प्रदक्षिणा घालण्यामध्ये किती वेळ लागतो, किती अंतर आहे आणि किती म्हणजे अंतर किती किलोमीटरमध्ये, हे सुद्धा पाहिल्यावर मग तुमच्या लक्षात येतं त्या बृहद शब्दाचा अर्थ काय आहे. मग म्हणतात की याचा संबंध कुठे आहे, शुक्ल यजुर्वेदाशी याचा संबंध आहे. त्यातली शाखा कोणती, तर माध्यन्दिन शाखा आहे किंवा त्याला माध्यन्दिन किंवा वाजसनेय शाखा असे म्हणतात. आता प्रत्येक उपनिषदाला एक शांतिपाठ असतो. म्हणजे उपनिषदाची सुरुवात करत असताना शांतिपाठ म्हणायचा, उपनिषद पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो शांतिपाठ पुन्हा म्हणायचा, म्हणजे ते उपनिषद पूर्ण होतं. जसं आपण श्रीराम जय राम जय जय राम, प्रत्येक शब्दामध्ये श्रीराम राम आहे, जय राम राम आहे आणि जय जय राम, म्हणजे रामाचं जप किंवा रामाचं नाम ह्या तिन्ही भागामध्ये आहे. पहिलं जे आहे श्रीराम म्हणजे दशरथ पुत्र श्रीराम, त्यानंतर जे आहे जयराम, जयराम म्हणजे ईश्वर तत्व असणारं राम, आणि जय जय राम म्हणजे या चराचरामध्ये असणारं जे तत्व आहे ते राम. अशा तिन्ही अर्थाने एक मंत्र झाला, तो आपला त्रयोदशाक्षरी मंत्र आहे. आणि समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध, असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा ग्रंथराज दासबोध असो किंवा समर्थांच्या ज्या रचना आहेत त्यामध्ये दासबोधामध्ये स्पष्टपणे समर्थाने लिहिलं की समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. समर्थ हे रामाना समर्थ म्हणत होते, त्या रामाची कृपा झाली आणि त्यामुळे हा ग्रंथ तयार झाला. आणि मग ज्या रामाच्या कृपेने हा ग्रंथ तयार झाला, समर्थाने लिहिला, त्या समर्थांची आता पुण्यतिथी आपण दासनवमीचा उत्सव म्हणतो, तो उत्सव आता साजरा होत आहे. सज्जनगड असो, अनेक आपले रामदासी मठ असो किंवा गावामधले अनेक रामदासी मंडळ असो किंवा कुठे एखादा सत्संग असेल, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी हा दासनवमीचा उत्सव साजरा होत असतो. आता त्याचं कारण आत्तापर्यंत आपल्याला समर्थाने जे सांगितलं ते समजत होतं, कारण आपलं ते संप्रदाय आहे, आपलं ते आद्य ग्रंथ आहे ग्रंथराज दासबोध. आता त्याने लिहिलं की नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रीय साहित्य. ही ओवी आत्तापर्यंत आपण 1000 वेळेस तरी वाचली असेल. आता जेव्हा आपल्याला या उपनिषदांचा अभ्यास सुरू केला तेव्हा वाचत असताना मध्येच आपण थांबतो आणि म्हणतो, अरे हे तर कठोपनिषदामध्ये आपण ऐकलं होतं. आता पुढे तुम्हीच म्हणाल की अरे ईशावास्योपनिषदामध्ये सुद्धा अशीच गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजे जोपर्यंत या सगळ्या ग्रंथांचा आपल्या अभ्यास होत नाही, या सगळ्या ग्रंथांचं श्रवण होतं नाही, तोपर्यंत सगळ्या ग्रंथामध्ये, सगळ्या पोथींमध्ये एकच भाग अनेक शब्दांनी, अनेक रूपांनी आपल्या ऋषीमुनींनी व्यक्त केला आहे हे लक्षात येतं. आणि मग समजतं की अरे दासबोधामध्ये कुठे कोणता वेद वेदांत पाहू, ही जी कविता आहे धेनुदास डोळे यांची, त्याचा प्रत्यय आपल्याला अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर येतो. आणि तोच अनुभव आता मी घेत आहे, तुम्ही पण घेत असाल असं मला निश्चितपणे वाटतं. आता यामधला जो शांतिपाठ आहे त्याचा आपण आज विचार करणार आहोत, शांतिपाठाचा, आणि मग नंतर एक एक मंत्र घेऊन आपण त्याचा विचार करणार आहोत. आता यातला शांतिपाठ काय आहे तो पहा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आता याचा आपण विग्रह केला, संधीचा विग्रह केला. ओम, ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे, अ उ आणि म. अकार पूर्वरूपम, उकार मध्यरूपम, अनुस्वार शांतरूपम, बिंदुर उत्तररूपम, नादसंधानम संहिता संधी सायशा गणेश विद्या. गणपतीचं आपण जर स्तवन करत असो तर हा मंत्र आहे. प्रत्येक ठिकाणी ओम याचा उच्चार झाल्याशिवाय पुढला मंत्र नसतोच, गायत्री मंत्र असो कोणताही मंत्र असो. आता पुढे शब्द येतो पूर्णमदः, पूर्णम अदहा. काय म्हणतात ते, पूर्णम अदहा. आता अद याचा अर्थ काय आहे, अद म्हणजे परब्रह्म. आणि हा जो मंत्र आहे शांतिपाठाचा, हा मुळामध्ये बृहदारण्यक उपनिषदामधून घेतलेला आहे. 5व्या अध्यायामध्ये प्रथम कंडिका, म्हणजे पहिला, जसं आपण दशक समास म्हणतो तसं कंडिका, प्रथम कंडिका यामधला हा मंत्र आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेव अवशिष्य, पूर्णम एव अवशिष्य, ते अवशिष्यामध्ये शिल्लक राहतं. काय म्हटलेलं आहे? पूर्णम अधः, की हे पूर्ण जगत जे संपूर्ण आहे, जगतामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ते कोणापासून निर्माण झालेलं आहे, म्हणजे त्याचं कारण काय आणि त्याचं कार्य काय. मुळामध्ये एखाद्या गोष्टीचं कारण असेल तर मग त्यापासून कार्याची निर्मिती होते. तसं मुळामध्ये एक परब्रह्म होतं. अहमेवासमेवाग्रे नान्यं सदसत्परं पश्चादहं यदैतच्च योग शिष्येत सोऽस्म्यहं वृत्तेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत्यात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. काय हे आपल्या चतुश्लोकी भागवत, ज्याचा आपण आत्तापर्यंत भागवताच्या प्रवचनामध्ये प्रत्येक वेळेस या 4ही श्लोकांचा आपण उच्चार करत होतो. मुळामध्ये ते 6 श्लोक आहेत. भगवंताचे असल्यामुळे आपण पूर्ण 6 घेतो, पण त्यातले 4 जे आहेत त्याला चतुश्लोकी भागवत म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी अधः म्हणजे ते परब्रह्म कसं आहे ते सांगितलं. पूर्णम अधः, त्यानंतर पूर्णम इदम, म्हणजे ते परब्रह्म पूर्ण आहे, सर्वार्थाने ते पूर्ण आहे. त्याच्यामध्ये कुठलंच कमतरता नाही, कुठलीच कमी नाही, कुठलंच काही न्यून नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये आहे, त्या परब्रह्माच्या ठिकाणी आहे. पूर्णम इदम. आता इदम, आता अध म्हणजे परब्रह्म आणि इदम म्हणजे हे जग जे आपल्यासमोर आहे. तर हे जगसुद्धा पूर्णच आहे, कारण हे जग निर्माण होणं, त्याची संकल्पना जी आहे ती त्या भगवंताची आहे, जे परब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून भगवंतानी मनात इच्छा झाल्यावर हे जग निर्माण केलं. आता हे कसं होतं? घरामध्ये आपण एकटेच आहोत आणि मी आता एकटाच आहे घरामध्ये, करमत नाही, मग काहीतरी करा, मग कुठे तरी फोन करा, मी आता एकटाच आहे, तुम्ही माझ्याकडे येता का? नाही आले तरी आपण फोनवर बोलू, असं म्हणून जसं आपण दुसरी व्यक्ती निर्माण करतो आणि त्याच्याशी बोलतो, तसं भगवंताला मी एकटाच आहे, आता मी अनेक रूपामध्ये व्यक्त व्हावं, असं भगवंताला नुसता मनामध्ये विचार आल्याबरोबर पुरुष आणि प्रकृती, प्रकृती म्हणजे हे सगळं जग जे मायामय आहे, मायेची निर्मिती झाली आणि पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगातून हे सगळं जग निर्माण झालं. ही सगळी परिभाषा आहे. आता याचा उपयोग काय? म्हणजे दोन्ही गोष्टी, एक परब्रह्म जे पूर्ण आहे मुळामध्ये आणि त्याचा अंश किंवा त्याने निर्माण केलेलं हे जे जग आहे ते इदम म्हणजे हे, इदम म्हणजे हे जग जे आहे ते सुद्धा पूर्ण आहे, कारण ते त्याच्यापासूनच निर्माण झालेलं आहे. साखरेच्या पोत्यातून मूठभर साखर घेतली काय आणि किलोभर घेतली काय आणि एक चिमूटभर साखर घेतली काय, त्या साखरेचा कितीही अंश असला तरी त्याला गुण जो आहे तो मूळ त्या पोत्यामधल्या साखरेचाच असतो. तसं पूर्णविदम आणि पूर्णात पूर्णम उदच्यते. पूर्णात पूर्णम, पूर्णात म्हणजे काय? संस्कृत व्याकरणाप्रमाणे पूर्णात म्हणजे पंचमी अपादान, ज्यापासून वेगळं होणं, की फलम वृक्षात पतती, फळ हे कुठून पडलं तर त्या झाडापासून पडलं, झाडापासून ते वेगळं झालं, वेगळं होणं याला पंचमी म्हणतात, उपादान असं म्हणतात. मग आता त्या पूर्ण अशा परब्रह्मापासून पूर्ण आपण वेगळं केलं. आता असं आहे की माझ्याकडे काही पैसे आहेत किंवा ढीगभर काही धान्य आहेत, 10 पोते आहेत आणि 10 पोते तुम्ही घेऊन जा असं म्हटलं तर प्रत्येकाने एक एक पोतं जरी नेलं, 10 जणांनी 10 पोते नेले तर माझ्या घरामध्ये एकही शिल्लक राहणार नाही, कारण मी पूर्ण नाही, मी परब्रह्म नाही आणि नेणारे जे आहेत ते सुद्धा परब्रह्म नाहीत. म्हणजे आपली संकुचितता जी आहे त्याचा परिणाम म्हणून नेल्यानंतर इथे शून्य राहतं आणि आणून दिल्यानंतर इथे वाढ होते. पण त्या ब्रह्माच्या ठिकाणी, त्या परब्रह्माच्या ठिकाणी काही त्याचा व्यय नाही. अव्ययम, अजः, अव्यय, अमर असं त्या भगवंताचं स्वरूप आहे. आदाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णस्य पूर्णम एवाय पूर्णमादाय. आता आदाय म्हणजे काय? आपण म्हणतो व्यवहारामध्ये आदानप्रदान, आम्ही एकत्र सगळे आलो, चांगल्या गोष्टींचं आदानप्रदान झालं, म्हणजे काही गोष्टी मी दुसऱ्याने सांगितल्या आणि दुसऱ्याने सांगितलेलं मी ऐकल्या, आदानप्रदान. आदाय म्हणजे काढून घेतल्यानंतर आणि प्रदान म्हणजे दिल्यानंतर, म्हणजे घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टी. पूर्णमादाय, त्या पूर्णापासून पूर्ण जर आपण वेगळं केलं तर मग काय उरतं? तर पूर्णम एव
अवशिष्यते पूर्णम एव. ते पूर्ण जसं होतं, मूळ स्वरूपात जसं होतं तसं ते शिल्लक राहतं. आता हे केव्हा शक्य आहे? जेव्हा मूळ परब्रह्म हे इतकं विशाल आहे की त्याला मोजण्यासाठी कुठलंच माप नाही, त्याला मोजण्याची कोणाचीच हिंमत नाही. भगवंताला सुद्धा, अनेक देवतांना सुद्धा त्याचं स्वरूप अजूनही कळालेलं नाही. आता देवतांना त्यांचं स्वरूप जर नाही कळालं तर तुमच्या आमच्याला कळणं फार अवघड आहे. पण ते कळण्यासाठी कोणते उपाय आहेत हे सांगण्यासाठी असे सगळे उपनिषद आहेत. आणि या उपनिषदामध्ये सुद्धा त्याची प्राप्ती, त्याचा अनुभव, त्याचं प्रत्यक्ष प्रगटीकरण मी माझ्या उपासनेने कसं करू शकतो हे आपल्याला या उपनिषदातून शिकायला मिळतं. आता इदम म्हणजे काय? अयम, इयम आणि इदम असे 3 भाग आहेत. अयम म्हणजे पुल्लिंगी, इयम म्हणजे स्त्रीलिंगी आणि इदम म्हणजे नपुंसकलिंगी. इदम म्हणजे हे जे जग आहे, आपण हे जग म्हणतो. हा जग नाही म्हणत, ही जग नाही म्हणत, हे जग म्हणतो. हे म्हणजे नपुंसकलिंगी, म्हणून मग त्याला इदम म्हटलेलं आहे. आणि मग हे असं आदानप्रदान म्हणजे त्याच्यापासून आपण हे काढून घेतलं तरी तेवढंच राहतं. म्हणून एका ठिकाणी छान असं टायटल दिलं होतं, 1 - 1 = 1. आता प्रत्यक्षपणे पाहिलं, एकामधून एक काढून घेतल्यानंतर किती राहतं? शिल्लक शून्यच राहणार आहे. पण हे कोणासाठी आहे? हा जो मंत्र आहे त्या मंत्राच्या संदर्भात अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णम उदच्यते. म्हणजे पूर्णात पूर्ण, पूर्णापासून जर पूर्ण काढून घेतलं तर काय? पूर्णम एव अवशिष्यते. ते परब्रह्म तसंच पूर्ण राहतं, जे मुळामध्ये अपार आहे, ज्याचा पार आपण गाठवू शकत नाही. त्याच्यामधनं काही जरी घेतलं तरी ते कमी होत नाही. समुद्राचं पाणी, नदीचं पाणी आपण आणतो आणि घरी आणल्यानंतर मग त्याचं आपण गंगाजल आम्ही तिकडून आणलं, ऋषिकेशहून आणलं, हरिद्वारहून आणलं, प्रयागराजाहून आणलं आणि ते मोठ्या भक्तिभावाने आपल्या पूजेमध्ये आपण ते जतन करतो. आता तो त्याचा अंश आहे, पण तो जिथून आणला ते परिपूर्ण आहे. आपण आणलं, हजारो लोकांनी आणलं म्हणून ते कमी झालं असं कधी होत नाही. आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना हा जो अनुभव आहे किंवा हे जे आपण घेऊन आलो म्हणून तिथलं कमी झालं असं कधीच होत नाही. कारण हीच नदी, हाच समुद्र अगदी उपनिषद काळ काय त्याच्या आधीपासूनचं ते आहे आणि त्यातनं कितीतरी घेऊन गेलेलं आहे तरी ते काही कमी झालेलं नाही. पूर्णम एवावशिष्यते. जगातील सगळ्यांचा आधार काय आहे तर तो परमेश्वर आहे. सगळ्यांवर कोणाचं नियंत्रण आहे? त्या परमेश्वराचं आहे. सगळ्यांचा अधिपती, पती म्हणजे घरामध्ये पती म्हणजे पत्नीसाठी पती हा तिचा सगळा कर्ता आहे. पण या सगळ्या पतींचाही कर्ता कोण आहे? सर्वांचा नियंता, सर्वाधिपती कोण आहे? तो भगवंत आहे. आता ज्याच्यामध्ये एवढी सगळी शक्ती असेल तर तो सगळ्यांना शक्तिमान स्वरूपातच दिसतो, सर्वशक्तिमान आहे. आता जो सर्वशक्तिमान आहे, जो सर्वांचा आधार आहे, जो सर्वांचा नियंता आहे, आता त्याला आपण अजून एका शब्दामध्ये म्हणतो सर्वज्ञ. मग त्या ठिकाणी हा सुद्धा गुण आहे, सर्वज्ञ. म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट त्याच्या माहितीशिवाय होतच नाही. कुठलीही गोष्ट झाली तरी त्याची नोंद त्या ठिकाणी होते. आणि मग त्या परमेश्वराने हे सगळं व्याप्त केलेलं आहे. तर हा पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा अर्थ त्याचा हा शांतिपाठ आहे. सगळ्या उपनिषदांचे शांतिपाठ वेगवेगळे असतात आणि पाठ झाला की मग पूर्ण त्याच्यामध्ये त्याचा जो मतिता अर्थ असतो त्या उपनिषदाचा, त्या स्तोत्राचा, त्या ग्रंथाचा तो मग पुढे व्यक्त केलेला असतो. आता या संदर्भामध्ये अजून एक कथा दिलेली आहे, ती म्हणजे राजा जनक आणि याज्ञवल्क यांची कथा आहे. आता राजा जनक आपल्याला माहिती आहे, विदेह राजा, वैदेही त्याची मुलगी, जानकी मुलगी सीता. आता या जनकाचा आणि याज्ञवल्क ऋषींचा संवाद दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की या जनक राजा म्हणजे एक शक्तिशाली राजा होता. सगळीकडे त्यांचं शासन होतं. पण एवढं सगळं वैभव असतानासुद्धा त्या राजाच्या ठिकाणी एक तळमळ होती. कशाची तळमळ? की ती आत्मज्ञानाची तळमळ आहे. ते आत्मज्ञान मी कसं प्राप्त करावं? वैभव सगळं आहे. आज आपण पाहतो सगळ्यांच्याकडे सगळं वैभव असतं,
पण कुठेतरी घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये छोट्याशा कोनाड्यामध्ये कुठेतरी देवाची प्रतिमा असते आणि मग पूर्ण घरामध्ये सगळंच असतं. बाकी सगळं ते लौकिक आहे, ते सगळीकडे असतं. आणि जे एका परब्रह्माने व्याप्त केलेलं आहे त्या परब्रह्माचं जे प्रतीक आहे ती मूर्ती मात्र कुठेतरी छोटीशी असते. तुमच्याकडे हे नाही का? आहे ना, आमच्याकडे त्या तिकडे कोपऱ्यात आहे. आणि मग त्याच्या बाजूला इतर सगळ्या गोष्टी असतात नको त्या. म्हणजे आपण पसारा गोळा करतो, त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त असणाऱ्या सगळ्या गोष्टी आणतो आणि त्या पसाऱ्यामध्ये त्या परमेश्वराचं स्वरूप एका मूर्तीच्या रूपामध्ये त्याच घाईगर्दीमध्ये त्याच गजबजाटामध्ये एखादी मूर्ती पण तिथे असते. आता असं भगवंताचं स्वरूप किंवा त्याचं सगुण रूप आपल्या घरात असता कामा नये. मग घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्येच भगवंत आहे हा जर विचार केला तर मग त्याची आराधना करणं सोपं जाईल. आता हे समजण्यासाठी ही सगळी उपनिषद आहेत. आता जनक राजाने प्रश्न विचारला त्या मिथिलेमध्ये, मिथिला नरेश जनक राजा, ते म्हणतात की संपूर्ण मिथिला जर कधी जळाली, प्रश्न पहा, संपूर्ण मिथिला नगरी जर कधी जळाली आणि सगळी त्याची राख झाली अशी परिस्थिती निर्माण झाली, प्रश्न विचारला याज्ञवल्क्य ऋषींना, तर मी आधी कोणाला वाचवावं? म्हणजे कोणती अशी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याला मी वाचवलं पाहिजे? कुठली महत्त्वाची गोष्ट आहे? मग ते याज्ञवल्क्य ऋषी सांगतात, राजा हे सगळं वैभव जे आहे, राज्य आहे, प्रजा आहे, हे सगळं तू कमवलेलं आहे, हे धन आहे, एवढा मोठा खजिना आहे, हे सगळं जे आहे ते तुझं नाही, हे ईश्वराचं आहे. तेन त्यक्तेन भुंजिता, या उपनिषदातला जो पुढचा मंत्र आहे तेच आपण पाहणार आहोत. हे सगळं ईश्वराचे आहे आणि त्याच भगवंताने हे सगळं व्याप्त केलेलं आहे. आणि म्हणून संसारात राहून निसंग राहणं हेच फार महत्त्वाचं आहे. असोनी संसारी दिव्य वेगुकरी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. संसारात असणं वेगळी गोष्ट आहे, पण तो संसार आपल्यामध्ये नसावा. महत्त्वाचं वाक्य आहे पहा. रामकृष्ण परमहंस भगवान म्हणत होते की बोट जी आहे, होडी जी आहे, कारण त्या ठिकाणी गंगासागर, कलकत्ता, त्या ठिकाणी आपण जास्त संबंध जो आहे तो समुद्राशी आणि त्या नदीशी येतो आणि म्हणून उदाहरणं पुन्हा त्यांची सगळी तशीच असतात. ते म्हणतात या बोटीने सगळं तिचं आयुष्य त्या पाण्यामध्येच गेलं, नदीच्या समुद्राच्या पाण्यामध्ये गेलं. आता जोपर्यंत ती बोट त्या पाण्यामध्ये आहे, प्रवाहामध्ये आहे, तोपर्यंत ती सुरक्षित आहे. पण तीच बोट जिच्या भोवती एवढं सगळं पाणी आहे, ते पाणी जर त्या बोटीमध्ये शिरलं तर मात्र मोठा अनर्थ होईल, ती बोट बुडून जाईल. म्हणजे संसारामध्ये असणं आणि संसार आपल्यामध्ये नसणं, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे आपल्याला जीवाला समजल्या पाहिजे. आणि ते समजलं तर मग भगवंताचा साक्षात्कार होणं फार अवघड नाही. ती एक पायरी आहे. आणि म्हणून ते म्हणतात की बोट त्या नदीत असावी, पण नदीचं पाणी त्या बोटीमध्ये नसावं. जसं मी नोकरीमध्ये असलो, नोकरीमध्ये असताना मी प्राध्यापक होतो, रोज इस्त्रीच्या कपड्याशिवाय घालत नव्हतो, बुटाला पॉलिश केल्याशिवाय मी ऑफिसमध्ये जात नव्हतो, कार्यालयात जात नव्हतो, विद्यापीठात जात नव्हतो. हे सगळं आपलं वैभव किती दिवस चालणार? ते फक्त त्या दिलेल्या मर्यादे 58 वर्ष 60 वर्ष काय जे असेल ते. आता ते संपल्यानंतर जेव्हा बाजारामध्ये आपण जातो तेव्हा माझ्याही हातात पिशवी असते, जे माझे साहेब असतात त्यांच्या हातामध्ये पिशवी असते, जो आमच्याकडे चपराशी असतो तोसुद्धा बाजारामध्ये भेटतो. अगदी कुलगुरू म्हटलं तर ते सुद्धा भेटतात. म्हणजे नोकरीमध्ये असताना जे आपल्यामध्ये फरक होते त्या लेवलने, ते आता निवृत्त झाल्याबरोबर ते सगळे फरक हळूहळू गेले. आता हे लौकिकाने गेले, तरी पण त्या ठिकाणी तो जेव्हा मला भेटतो तेव्हा माझ्या मनामध्ये असतं की हा माझ्या हाताखाली काम करत होता, मग त्याने मला आधी नमस्कार केला पाहिजे. म्हणजे त्या बोटीमध्ये आता पाणी घुसल्यासारखं आहे. पण संसारामध्ये राहून माणसाने निसंग राहिलं पाहिजे. तो दिवस गेले, ते दिवस गेले, आता आपण कोणीच नाही हे जेव्हा समजायला लागतं तेव्हा भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग हळूहळू दिसायला लागतात. म्हणजे जे आहे त्याचा भोग घ्यायचा, पण तो भोग घेताना त्यागबुद्धी ही फार महत्त्वाची आहे. म्हणून इच्छा
पासून माणसाने स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आत्मज्ञानाची तळमळ मात्र निर्माण झाली पाहिजे. आता आत्म्याची ओळख असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा एक ओवी येते पहा, तया सर्वात्मका ईश्वरा अर्पुनी स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. 18व्या अध्यायामध्ये ही ओवी येते. म्हणजे निष्काम कर्म कसं असतं ते सांगितलं. सगळं कर्म करा, पण ते कर्म करत असताना मी ते कर्माचा करता आहे हा भाव मनामध्ये अजिबात ठेवू नका. आता या शांतीपाठानंतर जो पुढचा मंत्र येतो या उपनिषदातला, त्याचा विचार आता आपण करणार आहोत. ओम ईशावास्यम इदम सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिताः मा गृधः कस्यचित् धनम. ओम, प्रत्येक मंत्राबरोबर ओमचा उच्चार व्हायला पाहिजे. प्रत्येक मंत्र म्हणताना सुरुवातीला ओम. ईशा, ईशा म्हणजे ईश्वराने, संस्कृतप्रमाणे ईट धातू आहे, त्याचं रूप ह्या ईशा. ईशा म्हणजे परमेश्वर. ईशा, त्या परमेश्वराने वास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. ते जग कसं आहे, यत्किंच आहे. यत्किंच म्हणजे काही त्याला किंमत नाही असं जग आहे. पण आपण ते जगच खूप मोठं समजतो. मी, माझं घर, माझा देश, आणि हे सगळं असं करत करत अहंकार जो आहे तो आपण जोपासत असतो. मी निर्माण केलं, मी केलं, मी केलं सगळं सांगतो. पण ते सुद्धा यत्किंच जगत्याम जगत तेच आहे. तर त्याच्यावरसुद्धा आच्छादन कोणाचं आहे? ईशावास्यम इदम सर्वम. त्या भगवंतानेच हे निर्माण केलं आहे असा विचार केव्हाही आपल्या मनामध्ये असला पाहिजे. म्हणजे आपण सगळं कर्म करत राहावं, पण कर्म करत असताना त्या कर्माचा करता मी नाही, पण त्याचा करता भगवंत आहे. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मगच सहजती स्वभावे कृपाळू देव. प्रत्येक गोष्ट जी आहे ती माझ्या इच्छेने होत नसते. माझ्या इच्छेने झाले असते तर बी पेरल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्याला धान्यसुद्धा आलं असतं. पण गुरुचरित्रामध्ये अशा काही कथा आहेत की ज्यामध्ये ऋषी सकाळी नदीवर स्नान करायला जात असताना जे पेरलेलं आहे त्या ठिकाणी साळी म्हणलेलं आहे, आणि ते परत येत असताना त्या ठिकाणी धान्यसुद्धा तयार झालेलं आहे. त्याला म्हणतात त्या कोणत्या व्हरायटीज आहेत की म्हणजे अर्ली व्हरायटीज, उशिरा येणाऱ्या व्हरायटीज असं आपल्या ॲग्रिकल्चरच्या भाषेत म्हणतो. तसं या ठिकाणी आपण जे जे पेरलं असेल त्याचं फळ येण्यासाठी काही ना काही वेळ लागतो. आणि मग ते फळ आलेलं पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये पहिला विचार येतो, पहा मी पेरलं आणि ते झाड आज किती मोठं झालं. आता हे जे आहे ते आपण ईशावास्यम हे मानत नाही म्हणून तसं म्हणतो. पण काल मी पाहिलं तेव्हा अगदी एवढंसंच होतं, दुसरं पान होतं, पण तिसरं पान काही आलं नव्हतं त्या रोपाला. आणि मग आज सकाळी पाहिलं की एकदम तिसरं पान दिसतं. ते तिसरं पान दिसल्याबरोबर मी लावल्यामुळे ते आला हा भाव आपला कमी झाला पाहिजे. पण हे सगळं भगवंताच्या कृपेने झालेलं आहे असं लक्षात आल्यानंतर मग ईशावास्यम इदम सर्वम, हे सगळं जे आहे त्यावर त्या भगवंताचंच आच्छादन आहे. आता आच्छादन कोणाचं असतं? आपण अंगावर पांघरून घेतो, ते पांघरून आपल्या शरीराच्या त्या काय म्हणतो आपण त्याला आकाराप्रमाणे असतं. कोणी रोड असेल तर त्याला लहान पांघरून पण त्याचं लठ्ठा असेल तर मोठं लागतं. पण म्हणजे ते आपण आवृत्त म्हणजे त्याच्याने आपण आपलं शरीर झाकतो. आता हे सगळं जग ज्याने झाकायचं असेल तर ते त्याचं पांघरून जे आहे ते किती मोठं असलं पाहिजे याचा फक्त विचार करा. आता तो विचार करताना मग लक्षात येतं ही सगळी पांघरुणं जी आहेत ते ज्या कापसापासून निर्माण झाली, त्या कापसाचा बीज जे आहे ते बीज एकच होतं, आणि ते पेरल्यानंतर एका बीजापोटी तरू कोटी कोटी, आणि मग त्या भगवंताच्या कृपेने हे सगळं कापूस निर्माण झालं, कापसापासून वस्त्र निर्माण झालं, उभे आडवे धागे निर्माण झाले, आणि त्यापासून हे वस्त्र निर्माण झालं. आणि त्याच्या मुळाशी कोण आहे? तर मग तो टेक्स्टाईल इंजिनियर आहे का, तो कारखानदार आहे का, तो शेतकरी आहे ज्याने ते बी पेरलं. तर हे सगळं जे आहे ते लौकिकामध्ये हे सगळं बरोबर आहे, पण या सगळ्यांच्या मागे सत्ता जी आहे
ती सत्ता त्या परमेश्वराचीच आहे. तो सगळ्यांचा नियंता आहे, तो सर्वाधार आहे, सर्वशक्तिमान आहे आणि सर्वज्ञ आहे. आणि हे जग त्या परमेश्वरानेच व्याप्त आहे. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. यत्किंच म्हणजे जे जे काही तुम्ही विचार कराल ते, आणि जगत्याम जगती शब्द आहे. जगती म्हणजे जड चेतन स्वरूप, म्हणजे जड पण आहे आणि चेतन स्वरूप आहे. हे सगळं त्यानेच आच्छादलेलं आहे. जगती म्हणजे ही सप्तमी रूप आहे, एकवचन. आणि आता पुढे सांगितलेलं हे फार विशेष आहे. ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, आपल्याला धडा घेण्यासाठी या उपनिषदापासून. ते काय म्हणतात, तेन त्यक्तेन भुंजिता. हे सगळं जग जर त्याने आच्छादित असलं तर या जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याचीच काय म्हणतात त्याला कृपा आहे, त्याचंच संरक्षण आहे. आणि आपण मात्र त्याचा उपभोग घेत असतो. आता विचार करा, आता उपभोग आपण घेतो, पण ते कसा उपभोग घेतला पाहिजे. तेन त्यक्तेन भुंजिता. भुंजिता म्हणजे त्याचा आपण वापर करणं किंवा त्याचा आपण उपभोग घेणं. किंवा आपल्या जसं अन्न आहे, गहू आहे, ज्वारी आहे, हे सगळं त्याचा उपभोग आपण अन्नाच्या रूपाने आपण ते खात असतो. पण ते खात असताना त्यक्तेन भुंजिता हे फार महत्त्वाचं. आणि अत्यक्तेन भुंजिता म्हणजे त्याचा उपभोग घ्यायचा, पण घेताना मनामध्ये विचार, पहा हे मी कमावलं आहे म्हणून आज तुम्हाला खायला मिळतं, असं जे बोलून दाखवतो माणूस, तो त्यामध्ये अहंकार जास्त आहे. आणि त्यक्तेन त्यागपूर्वक त्याचा उपभोग घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. आता त्यागपूर्वक उपभोग कसा, घरामध्ये आपण शिरा करतो आणि सत्यनारायणाला नैवेद्य करतो. शिरा वेगळा, सत्यनारायणाचा नैवेद्य वेगळा. जी शिऱ्याला चव नसते ती त्या नैवेद्याला चव असते, कारण त्याचा नैवेद्य आपण भगवंताला दाखवलेला आहे. आणि ती जी गोष्ट होते, मग ते फळ असेल, ते काही पण असेल, ते भगवंताला दाखवून जेव्हा आपण ते भुंजिता त्याचा उपभोग घेतो, तेव्हा त्यामध्ये भगवंताची दृष्टी जी आहे ती दृष्टी त्यावर पडलेली असल्यामुळे त्याला एक चांगली मधुर चव निर्माण होते. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये खाता पिता काही जरी असेल तरी ते भगवंताचं स्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्ताच आपण 250वी श्री रघुनाथ स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पोथीचं वाचन केलं. त्यामध्ये एक अध्याय येतो पहा. रघुनाथ स्वामी दुसरीकडे गेलेले असतात, भोसले घराण्याचे जे आहेत त्यांचे शिष्य, त्यांच्याकडे ते जातात आणि 2-3 दिवस मुक्काम तिकडचा वाढतो. रघुनाथ स्वामींच्या स्वप्नामध्ये रामराय येतात आणि रामराय म्हणतात, इथे सगळं नैवेद्य तुम्ही करता आणि सगळं इथे खात आहात, भक्षण करीत आहात, आणि मी मात्र उपाशी आहे. असं ते स्वप्न पडल्याबरोबर ते लगेच जागे झाले. आपले 2 पुतणे जे बरोबर होते त्यांना लगेच उठवलं, चला आपल्याला तर पुन्हा पसरणीला जायचं आहे. कारण काय, त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्यांना दिसलं की आपल्या पत्नीने आपण नसताना काहीतरी गोड केलं, आणि ते गोड जे केलं ते करून तिने स्वतःच खाऊन टाकलं. कोणाला, भगवंताला न देता स्वतःच खाल्लं. आणि म्हणून रामरायाने दृष्टांत दिला की मी मात्र उपाशी आहे, असं करू नका. म्हणजे आणि ती खिडकीमध्ये, आज ती खिडकी पण आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला, कडी आहे, कोंडा आहे, सगळं आहे. त्यामध्ये ते ठेवलेलं होतं. समाधीला आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा उजव्या बाजूला ते कोरणं दाखवतात. आमचे काय गणेश बुवा रामदासी त्या ठिकाणी जे मठपती आहेत त्यांना काका म्हणतात सगळे गावामध्ये, ते त्या ठिकाणी ते दाखवतात आपल्या. खूप चांगलं आहे. ती पोथी वाचून त्या ठिकाणी जा. मी नेहमी ते सांगतो, कुठेही जायचं असेल तर तिथली पोथी आधी वाचा, त्याचा आनंद घ्या, आणि मग तिथे गेल्यानंतर तिथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्या पोथीचा संदर्भ सापडेल. आणि मग तो संदर्भ सापडणं म्हणजेच ईशावास्यम इदम सर्वम. स्वामींच्याबरोबरच मी त्यावेळेस गेलो होतो 250व्या पुण्यतिथीनिमित्त. आणि जेव्हा आम्ही त्या कुंडाकडे गेलो, त्या विहिरीकडे गेलो जिथे गंगामाई प्रगट झाली, तेव्हा जाऊन परत येत असताना त्या ठिकाणी एक म्हैस जी आहे ती त्या ओढ्यामध्ये, नदीमध्ये, तो त्याचा मालक जो आहे तो म्हशीला स्नान घालत होता. आता हे पाहिल्यानंतर पुन्हा ती पोथीच आठवली पुन्हा. कारण ते पूर्वीचं कथानक की जे घोडा आहे त्या घोड्याला तो खरारा करत होता पाण्यामध्ये जाऊन,
त्याचा जो खरारा होता किंवा तो ब्रश होता तो पाण्यामध्ये पडला आणि त्याला ती काळजी वाटायला लागली. मग स्वामीने ते आतमधनं काढून दिलं. हे जे आहे ही कथा, हे सगळं वाचून गेल्यानंतर मग दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या कथेमध्ये घोडा होता आणि इथे आम्हाला प्रत्यक्षामध्ये म्हैस दिसली. त्यामध्ये जरी फरक असला तरी मूळ तत्त्वज्ञान जे आहे की जे जे आहे ते आधी भगवंताला अर्पण करा आणि मग त्याचा उपभोग घ्या. त्याला म्हणतात तेन त्यक्तेन भुंजिता, असं त्याचा अर्थ आहे. आता पुढे तेन त्यक्तेन भुंजिता हा म्हणजे त्यामध्ये आसक्त होऊ नका आणि मग त्याचा उपभोग घ्या. आणि समर्थसुद्धा आपल्याला सांगतात संपदा मिळवून भोगावी सावकाश. संपदा मिळवून भोगावी सावकाश म्हणजे संपदा म्हणजे जे काही वैभव असेल ते वैभव तुम्ही मिळवा. वैभव मिळवण्यामध्ये काही वाईट नाही. पुरुषार्थ आहे म्हणून ते वैभव आपण मिळवतो. आणि ते वैभव मिळाल्यानंतर त्या वैभवाचा उपभोग घेत असताना हे वैभव मला भगवंताच्या कृपेने प्राप्त झाले आहे. रघुनाथ कृपे महत्त्व वाढले, रघुनाथ भजने ज्ञान झाले. या कारणे तू आधी केलेची पाहिजे. त्या रघुनाथाच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने अगदी लहानपणी ज्येष्ठ बंधू श्रेष्ठांना जेव्हा मी म्हटलं की मला अनुग्रह द्या, त्यांनी मला साफ नाकारलं आणि माझ्या डोळ्यासमोर त्यांनी इतरांना अनुग्रह दिला. मला काही हे बरोबर वाटलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी गावाच्या बाहेर असणाऱ्या त्या मारुतीपुढे मी गेलो, ज्याला महारुद्र मारुती असं म्हणतात. आणि समर्थ त्या ठिकाणी जाऊन नारायण, छोटा नारायण हट्ट धरून बसला तिथे एका कोपऱ्यामध्ये त्या मंदिरात, की आता मलासुद्धा अनुग्रह झाला पाहिजे. हे जे सगळं आपण चरित्र वाचतो त्या चरित्रापासून याच गोष्टी घ्यायच्या. आता पुढे या मंत्रामध्ये म्हणतात मा गृधः कस्य स्विद्धनम. गृधः म्हणजे काय? लालूच किंवा लोभ. समोर कुठलीही गोष्ट असताना त्याबद्दलचा लोभ किंचितही माणसाच्या मनामध्ये नसावा. सांगण्यासारखं खूप गोष्टी आहेत. हे लालूच आणि लोभ याच्याबद्दलची खूप छान गोष्ट आहे. एका राजाने सगळा खजिना आपला मोकळा केला. त्यामध्ये सोनं होतं, चांदी होती, लोखंडसुद्धा होतं. आणि सगळ्यांना सांगितलं, ठराविक वेळ दिली, माझा जो खजिना आहे त्याचा दरवाजा यावेळेस उघडेल, यावेळेस बंद होईल, तुम्हाला जे वाटेल ते सगळं तुम्ही इथून घेऊन जा. खूप गर्दी झाली. अनेक लोक त्या ठिकाणी आले. प्रत्येकाला वाटलं की आता एवढ्या कमी वेळामध्ये मी आता काय काय नेऊ, इतक्या गोष्टी समोर होत्या. मग आता प्रत्येकाला वाटलं चांदीपेक्षा सोनं चांगलं आहे, सोन्याचे भाव जास्त आहेत, चांदीचे भाव कमी आहेत, असं म्हणून सगळ्यांनी ते चांदी आणि सोनं घेतलं आणि गेले. आता जे नंतर आले, उशिरा आले, गर्दीमध्ये ज्यांना ते तिथपर्यंत पोचता आलं नाही, त्याने असं म्हटलं जाऊ दे आता काही काय असं जे काय लोखंड असेल तेच आपण घेऊन जाऊ. काही जण लोखंड घेऊन गेले. जे जे मिळालं त्यामध्ये संतुष्टी जी आहे ती फार महत्त्वाची, हे सगळं घेऊन गेले. आता होता होता त्याची वेळ संपली, तो खजिना पुन्हा बंद झाला. आता राजाने फरमान सोडलं की ज्यांच्या माझ्याकडे एक दगड आहे, आता ज्यांनी काय सोनं नेलं असेल, चांदी नेली असेल किंवा लोखंड नेलं असेल, त्यांनी यावं आणि या दगडाला स्पर्श करावा आणि त्याचं जे काय रूपांतर होईल ते पुन्हा परत घेऊन जावं. ज्यांनी चांदी नेली, ज्यांनी सोनं नेलं ते परत आले, त्या दगडाला स्पर्श केला, पण त्या सोन्या आणि चांदीमध्ये काहीही फरक पडला नाही. पण ज्यांनी लोखंड नेलं, ज्यांच्या मनामध्ये आलं आमच्या नशिबी फक्त लोखंडच आलं, त्यांना मात्र चांदी सोनं मिळालं, त्यांना मात्र आता यावेळेस भरपूर आनंद झाला. कारण तो परिसस्पर्शी होता आणि परिसाच्या संगे लोह बिघडेल, तसं त्यांना त्या परिसामुळे सोन्याची प्राप्ती झाली. आणि ते सोनं लोखंड किती वजनदार असतं त्याप्रमाणे त्यांना ती सगळी प्राप्ती झाली. हे सगळं जे आहे तेन त्यक्तेन भुंजिता. हे जे कोण करतं ते सगळं त्या परमात्म्यानेच केलेलं आहे. मा गृधः म्हणून लोभ ठेवू नका, लालूच ठेवू नका. जे काय मिळेल आपल्याला त्याने आपण तृप्त व्हावं. बहुत आणता घ्यावे मुष्टी एक. कोणी पोतच्या पोतं भिक्षेमध्ये आणून दिलं तरी त्यांना सांगा नाही आम्हाला एवढं नको, एवढंच पाहिजे. त्या कोणता कंस
नावाचा जो मुलगा आहे, आपण रामरक्षामध्ये सुद्धा त्याचा उच्चार आहे, त्याला त्याच्या गुरुने सांगितलं होतं की मला तू सगळं आता गुरुदक्षिणा म्हणून काही द्यायचं असेल तर 7 कोटी सुवर्ण मोहरा आणून दे. काकोच्छम करुणार्णवम गुणेंदीम विप्रप्रियम धार्मिकम. ही मुळात गोष्ट ऐका. आणि मग तो गुरूंकडच्या तिथून निघाला आणि राजाकडे आला. राजा कोण? हे आपले जनक राजा. आता त्यांना आला आणि राजाने जनक पण नाही, त्याच्याही पूर्वीचे रघुराजा. आता रघुराजाला ते म्हणतात की आता मला माझ्या गुरूंनी सांगितलं आणि मला एवढं पाहिजे 7 कोटी. मग आता राजा म्हणतात काही हरकत नाही, मी माझं सैन्य घेतो, माझं एवढं बळ आहे, माझ्या सगळीकडे एवढं मोठं सैन्य आहे, इतके बलाढ्य आहेत, मी आता त्या कुबेरावरच आक्रमण करतो. म्हणून राजासाठी ते त्या ठिकाणी कुबेरावर आक्रमण करायचा फक्त इथे विचार केला. आणि जेव्हा विचार केला तेव्हा तिकडे कुबेराने पण विचार केला, आता जर राजा माझ्याकडे येत असेल, माझ्याशी युद्ध करत असेल, मला हे द्यावं लागत असेल तर त्यापेक्षा चांगलं आहे की सोन्याच्या मोहऱ्यांचा पाऊसच मी तिथे पाडला पाहिजे. आणि त्या राजाच्या नकळत जेव्हा सकाळी या ब्राह्मणाला त्या ठिकाणी त्याच्या काय म्हणतात त्याला अतिथीगृहामध्ये ब्राह्मण झोपलेला, आणि सकाळी जेव्हा उठला तेव्हा पाहिलं त्याने की सगळीकडे सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडलेला आहे. आता राजा त्याला म्हणतो तुला जे पाहिजे होते घेऊन जा, हे सगळं तूच घेऊन जा, कारण तुझ्यामुळेच हे सगळं मिळालं. मग ते म्हणतात मला एवढं काही नको, माझ्या गुरूंनी सांगितले त्याप्रमाणे 7 कोटीवरच माझा अधिकार आहे, त्यापेक्षा जास्तवर माझा अधिकार नाही. म्हणून या मंत्रामध्ये म्हटलं आहे महागृध कस्यस्वित धनः. महागृध म्हणजे आसक्त होऊ नका, भरपूर मिळतं आहे म्हणून लगेच घेऊन जा आणि बरोबर 4 पोरे घेऊन जायचे, पोरांच्या हातामध्ये आपल्या हातामध्ये आणि सगळं लुटायचं, असं नका करू. प्रसाद आहे तो प्रसाद त्या चमच्याने त्या पळीने जेवढा मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहा. खूप छान प्रसाद झाला, मी डब्बा पण आणला आहे, माझ्या डब्यात पण टाका, आमच्या घरी सगळ्यांना होईल, 1 नाही 2 दिवस होईल, असं म्हणून त्याबद्दलचा लोभ ठेवू नका. मा वृद्ध. आणि कस्यस्वित धनम. कस्यस्वित याचा अर्थ काय की हे धन तरी कोणाचं आहे, ही संपत्ती आहे ती तरी कोणाची आहे, याचा अर्थ ती कोणाचीच नाही. ज्यासाठी 11 अक्षौहिणी सैन्य आणि 7 अक्षौहिणी सैन्य, कौरव आणि पांडव 18 अक्षौहिणी सैन्याचं युद्ध झालं त्या कुरुक्षेत्रावर. आजही ते कुरुक्षेत्र आहे, त्या ठिकाणी आजही तुम्ही जाल, त्या ठिकाणी त्या मोठ्या झाडाच्या खाली अर्जुनाचा रथ आहे. अर्जुन आहे, भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आहे. ते सगळं छान प्रकारे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि पाहण्यासारखं म्हणजे ते कृष्णाच्या आयुष्यातील जन्मापासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं चित्रीकरण करून खूप मोठं म्युझियम त्या ठिकाणी आहे. आता ज्या कारणाने हे सगळं युद्ध झालं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युद्धसभा, युद्धासाठी उत्सुक असणारे युद्धसव असे सगळे एकत्र आले, त्याने ते युद्ध केलं, त्या जमिनीसाठी युद्ध केलं. आता ती जमीन इथंच आहे, ज्यांनी युद्ध केलं ते सगळे स्वर्गाला गेले, ते सगळे गेले, त्यांनी इथंच देह ठेवला आणि सगळे गेले. आता अशी उदाहरणं जर आपल्यासमोर असतील तर मी किती लोभ करावा, कितीसाठी मी मनभर करावी, काही ना काही त्यासाठी मर्यादा असल्या पाहिजेत. आमच्या इकॉनॉमिक्समध्ये तो एक माझा विषय होता म्हणून सहज आठवलं की वॉन्ट्स आर अनलिमिटेड बट दी रिसोर्सेस फॉर पर्चेसिंग दीज वॉन्ट्स आर लिमिटेड. माझ्याकडे ते विकत घेण्याचं सामर्थ्य माझं लिमिटेड आहे, पण माझ्या इच्छा ज्या आहेत त्या मात्र अनलिमिटेड आहेत. आणि मग चांगला मार्ग काय आहे, त्या इच्छाच निर्माण होणार नाहीत आणि जेवढं आहे तेवढ्यामध्ये संतुष्ट राहणं हाच त्यातला चांगला मार्ग आहे. आणि तेन त्यक्तेन भुंजित आहे, फार महत्त्व, तेन त्यक्तेन भुंजित, त्याचा उपभोग घ्या, पण उपभोग घेत असताना त्यक्तेन त्यागपूर्वक त्याचा उपभोग घ्या. खूप कथा आहेत आमच्या श्रीमद भागवतामध्ये, खूप कथा आहेत. अगदी उपाशी असणारा एक घास खातो आहे, तेवढ्यामध्ये कोणीतरी भिक्षुक येतो, आपल्या घासातला अर्धा घास त्याला देतात आणि त्याला संतुष्ट करतात. आणि मुरंती देवाची कथा खूप छान प्रकारे त्यामध्ये दिलेली आहे ती. आणि म्हणून म्हणतात कस्यस्वित धनम, म्हणजे दुसऱ्याच्या धनाची अजिबात इच्छा ठेवू नका. आणि म्हणून मिळविती तितके भक्षिती
ते कठीण काळी मरून जाती. है ना. जेवढं आपण मिळवलं ते पूर्ण आपण खाऊन टाकलं तर मग पुढे राहील कसं. आणि म्हणून काही ना काही स्मॉल सेविंग जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. जे पुण्य आपण अर्जन केलं आहे ते पुण्य जर आपण पणाला लावलं आणि तेच घेऊन जर आपण पुन्हा काहीतरी सुख विकत घेण्याचा प्रयत्न करत गेलो तर ते पुण्य मात्र कमी होणार आहे आणि पाप मात्र भोगल्याशिवाय आपल्या योनीतून सुटका नाही. हे सगळं जेव्हा समजेल तेव्हा हे सगळं जग ईशावास्यम इदम सर्वम याची प्रतीती माणसाला येईल. आणि अशा प्रकारे हे दोन श्लोक म्हणजे अर्थात पहिला तर शांतिपाठ होता. त्या शांतिपाठाचा आपण अर्थ पाहिला आणि नंतर पहिला जो आहे मंत्र तो मंत्र ओम ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजितः हा मा गृधः कस्य स्वेत् धनम. या दोनचा अर्थ आपण आज पहिल्या भागामध्ये पाहिला. आता हो उद्याच आहे ना शनिवार. आता उद्याला आपण तिसरा आणि चौथा असा भाग पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जय